मात्र सीमा रेषेवरती बरोबर पेट्रोलिंग करतोय फिल्डर. सीमा रेषेला लगत टिपलाय झेल आणि संपलाय कॅन्डीचा खेळ. पहिली विकेट, पहिला फलंदाज माघारी, पहिलं पाखरू आझाद. जबरदस्त कमिटमेंट, जबरदस्त फील्ड पोझिशन्स पाहायला मिळाल्या. अतिशय दर्जेदार अगदी हा फटका तुम्ही पाहताय. तर ज्या ज्या वेळेला कॅन्डीच्या बॅटला स्पर्श होतोय, चेंडू मिडल होतो, त्या त्या वेळेला नेहमीच आपण पाहिलं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत असतो. मात्र इथे आपण पाहताय लांबी गाठली नाही, एलिव्हेशन कमी मिळालं आणि सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल फिल्डर त्या ठिकाणी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वैभव थेर अप्रतिम खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं अग्रगण्य नाव. रविदादा धस यांच्या वतीनं वैभव थेरसाठी 500 रुपयाचं या कॅचसाठी पारितोषिक आलेलं आहे. जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रविदादा धस यांच्या वतीनं वैभव थेरसाठी आलेलं आहे. या मॅचची गोल्डन विकेट. कॅन्डी बाद झालाय. संदीप भागरे मैदानाच्या बाहेर. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज मयूर आला. मयूर या ठिकाणी अगदी फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. सरळ अगदी आपण पाहताय तर चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन आलेला हा डॉट. चांगली गोलंदाजी. डावखुरे हाताने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना इथे पहा थोडासा दिशाहीन ऑफस्टंपच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा कॉल येतोय. ऋतिक कोळंबे लेफ्ट आर्म मीडियम फास्ट. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळतीये. चेंडूवरती नियंत्रण चांगलं राहिलंय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. भगवा चषक 2026चा हा थरार आणि या थराराच्या निमित्तानं इथे आपण पाहताय ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटनं, मात्र संपर्क झाला नाही. निर्धाव येतोय. जबरदस्त गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. तर चेंडूवरती चांगलं नियंत्रण त्याचं राहिलंय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं तुफान गोलंदाजी यावेळेस पेश करतोय. स्ट्राईकवरती बॅट्समन मयूरला तुम्ही पाहताय समोरच्या दिशेला चांगलं टोलावलंय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर पाठलाग करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधनं हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. इथे शेवट दमदार केला. या षटकाचा आपण विचार कराल तर चौकाराच्या मदतीनं 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सचिन खोडके अजूनही खातं खोलायचंय. मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय. अर्थातच वैयक्तिक 4 धावांवरती तो बॅटिंग करतोय. षटक पहिलं संपलंय. 9 धावा धावफलकावर. उर्वरित आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक. एकंदरीत 4 षटकांची मॅच. द्वितीय फेरीचा हा सामना. एका संघाला परास्त केलं. एका संघाला नक्कीच आपण पाहताय तर घरचा रस्ता दाखवलाय. आणि 2 संघ मैदानावरती दंड थोपटून एकमेकांच्या विरोधात दंडी ताकद लावत असताना पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं चिराग कोळंबेच्या माध्यमातून टाकला जातोय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. बॅट फिरवली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 9 आल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला डॉट. बॉलर तयार. चिरागचा हा चेंडू इथे पहा ड्राईव्ह केले. सीमारेषेच्या जवळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरनं फिल्डर येतोय. पकडतोय, फेकतोय. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि थ्रो थोडासा मला वाटतं उशिरानं आला. या अनुषंगानं या 2 धावा कंप्लीट केल्या. जसा चेंडू मिडल झाला निश्चितच लगेचच सिंगलसाठी धावले. अतिशय वेगवान पहिली धाव कंप्लीट केली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना सचिन खोडके मास्टर माइंड कॅप्टन आहे. निश्चितच स्वतःला माहिती आहे की एक धावेचं मूल्य काय आहे. या अनुषंगानं इथं आपण पाहताय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. फुलटोस बॉल. यावेळेस अशा प्रकारच्या संधी जर तुम्ही गमावाल तर अडचणीत येऊ शकताय. इथे डायरेक्ट हिट झाले. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. थर्ड अंपायर
इथे चेक करतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला आहे. रनआउटसाठी निश्चित तिसरे पंच येऊन पाहतील. थर्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सर. अगदी आपण पाहाल तर जेवणावरनं त्यांना सुद्धा उठून यावं लागलंय. अंपायरचं कामच असं आहे मित्रांनो. दिवस असो रात्र असो डोळ्यात तेल घालून त्यांना काम पाहावं लागतं. इथे आपण चेक करत आहोत. अर्थातच टेनक्रिक वाहिनीची संपूर्ण कंट्रोल टीम कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी चेक करतायत. धर्मेंद्र वर्मा सर लिजेंडरी क्रिकेटर, त्याचबरोबर त्यानंतर अंपायरिंग करत असताना पंचगिरी क्षेत्रामध्ये ही इज गॉन. फलंदाज धावबाद. अतिशय चांगलं लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहताय. जबरदस्त कॅमेरा वर्क. कॅमेऱ्यावरनं गणेश वारगडे ज्यानं हे क्षणचित्र टिपले. अतिशय दर्जेदार कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. टेनकिकच्या संपूर्ण टीमचं मनापासून आपण कौतुक करतोय. इथे पहा निश्चितच फुलटोस बॉल होता आणि या फुलटोसवरती फायदा उचलता आला नाही. बॉडीवरती आदळला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुम्ही पाहताय तर आत्मविश्वास दुणावलाय तो चांदई टीमचा. चांगल्या पद्धतीनं चेंडूला पकडलं. डायरेक्ट यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालाय. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. फलंदाज माघारी परतलाय. मयूरच्या रूपानं लागलेला हा मोठा झटका आसनगाव टीमला. सचिन खोडकेला साथ देण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानावरती उतरत असताना बॅट्समन अमित आलाय. अमित हिंदूराव. या दोन फलंदाजांना इथून मात्र डाव सावरायचा आहे. किल्ला लढवायचा आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर ताकद लावली जाईल. कष्ट घेतले जातील. जिद्द चिकाटी दाखवली जाईल. इथून नवीन बॅट्समन नवीन कहाणी लिहिण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना अमित हिंदूराव आलाय. इनिंगचा पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करेल. बॉलर तयार. चांगला चेंडू टाकतोय. जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपण पाहताय तर गुडले स्पॉटच्या आसपास अगदी थोडंसं आतमध्ये घेत असताना शॉर्ट ऑफ लेंथ उंची कमी ठेवली. गती प्रचंड पाहायला मिळतीये. निश्चितच चांगलं नियंत्रण या ठिकाणी गोलंदाजाचं राहिलंय. चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज चिराग कोळंबेला तुम्ही पाहताय. अष्टपैलू खेळाडू आणि संघासाठी उपयुक्त खेळ या ठिकाणी साजरा करतोय. राईट मोर द विकेट. इथे समोर मिळाला ओव्हर पिच. फटका दमदार. मात्र सीमारेषेच्या जवळ फिल्डर तयार. पकडलाय झेल आणि संपलाय अजून एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन अमित तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय तर चिराग कोळंबेनं या ठिकाणी सुरुंग लावलाय. पहिल्या षटकात 9 आल्या. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज चिराग कोळंबे गोलंदाजी मार्कवरती आला. 5 चेंडू त्याने टाकले. 2 धावा खर्च करत असताना इथे अजून एक विकेट त्यानं चांगला चेंडू समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर. स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन चांगल्या पद्धतीनं गॅदर केलं. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी देत नाही. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 12 धावा. चिराग कोळंबेचं षटक तुफान राहिलं. फक्त आल्या 3 धावा.
तुम्ही पाहताय 3 गडी बाद 12 धावा. निवृत्ती बागडे, दिनकर कोळंबे, नंदू कोळंबे, मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती. जयशंकर चांदई या संघासाठी पाठराखण करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे या आपण मंचावरती या. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. श्री 11 जयशंकर चांदई हा संघ मैदानावरती खेळतोय. आपल्या गावच्या टीमला बॅक करण्यासाठी ही सर्व मंडळी आली आहे. इथे फटका दमदार, सीमा रेषेवरती प्रयत्न अपार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. भरपूर कष्ट घेतले, दूरवरचा प्रवास अंतर कापलं, झेलसाठी निश्चितच प्रयत्न केले, मात्र हातातनं चेंडू ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील, धावफलकावरती जोडल्या जातील. सनी आलाय. सनी बॅटिंग करत असताना मैदानावरती निश्चितच पहिल्याच बॉलवरती त्यानं मोठा हल्लाबोल केला होता. सीमा रेषेवरती अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले, मात्र झेल ड्रॉप. त्यानंतर आल्या 2 धावा. फिरोजभाई शेख लाडके अंपायर यांच्या वतीनं टुर्नामेंटसाठी आणि आसनगाव टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. इथे आपण पाहताय कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी जातोय, अडवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा 2 धावा आल्या. धावा येत राहणं गरजेचं आहे. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिलं तर आसनगाव संघाकडे सुद्धा आहे. 4 षटकांची मॅच, 35 ते 40 धावा झाल्या, तर इथे तुम्हाला फाईट पाहायला मिळेल, या बाबतीत शंका नाही. ओव्हर नंबर 3, तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 3 गडी बाद, 16 धावा, 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सनी आणि त्याला साथ देत असताना सचिन खोडके ही जोडी, दोघांवरती विश्वास. इथे बॅट फिरवली आहे, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज जातोय त्या ठिकाणी, चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरला आहे. सिंगल, एकच धाव मिळेल. सिंगल मिळाली. या सिंगल धावेच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडीशी चालना, संजीवनी प्राप्त होतीये. ओव्हर नंबर 3, 17 धावा धावफलकावरती. आणि आई गावदेवी स्पोर्ट्स आसनगाव अर्थातच दर्शनजी बोंबे यांच्या टीमसाठी इथे धोका निर्माण झालाय. 17 या आकड्यावरती खतरा. जबरदस्त गोलंदाजी, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट. चांगलं षटक या ठिकाणी हाताळतायत वैभव थेर. नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. 4 चेंडू फेकलेत फक्त अद्यापपर्यंत आपण पाहताय तर 17 धावा धावफलकावर. इथे पहा जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. सचिन खोडके, संघर्ष या ठिकाणी संपलाय. थर्ड अंपायर, थर्ड अंपायर कशासाठी सर? व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके, व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. इथे आपण पाहताय तर चेक केलं जाईल. इट इज अ व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळाला. या ठिकाणी आपण पाहताय तर व्हाईट बॉलची पूर्तता या ठिकाणी. सिंगल वाईड या रूल अंतर्गत तुम्ही पाहताय हा व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती जोडतायत. 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 18 धावा धावफलकावर. वैभव थेर इथे गोलंदाजी करतोय. पायावरती चेंडू उडवलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डरनं थोडीशी चूक केली. मागणं बॅकअप आलाय. अडवण्यामध्ये असफल. फटका चांगलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार.
इथे आपण पाहताय चौकार आलाय वैभव थेरच्या विरोधात एक अप्रतिम फटका. बॅट्समन सनी म्हसकर. इथे सुद्धा फटका चांगला आहे. निश्चितच मिड ऑफला बीट करतोय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी जातोय. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चिरागच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता चेंडू पकडला, फेकलाय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गडी बाद 24 धावा. बॅटिंग करतायत आई गावदेवी आसनगाव. तीन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 24 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनी म्हसकर मैदानावरती बॅटिंग करतोय. पवन चंदे त्याला साथ देण्यासाठी आलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. उर्वरित 6 चेंडूंवरती किती धावा बनवल्या जातील या ठिकाणी पाहिलं जाईल. 24 धावा धावफलकावर 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा बनवल्यात. 3 षटकं संपलेली आहेत. उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत. पहिलाच बॉल स्विचिट अटेम्प्ट त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. फिल्डर पाठलाग करेल. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर बीट. या चुकीला माफी नाही. चौकार. धन्यवाद. जबरदस्त हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्विच हिट अटेम्प्ट आणि सक्सेसफुल केलाय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना पवन चंदेला तुम्ही पाहताय. अष्टपैलू खेळाडू. संघासाठी एक चांगली इनिंग तो साकारेल का हा प्रश्न आहे. एक चौकार त्यानं ठोकलाय. उर्वरित भरपूर खेळ शिल्लक. इथे सुद्धा नजाकत. पॉइंटला बीट करत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेनं जबरदस्त फटका. पवन चंदेचा क्लासिकल अंदाज. हँडसम स्ट्रोक. चौकार. चंदे मास्टर माइंड प्लेयर आहे. निश्चित आपण पाहाल तर सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्यानं ठोकले. संघासाठी इथून संजीवनी प्राप्त करून देत असताना 2 चौकारांच्या मदतीने धावफलक 32 वरती जाऊन पोहोचले. उर्वरित षटकामधील अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावफलकावरती तब्बल 32 धावा. चांगली धावगती राखली आहे. 9.60चा रन रेट तुम्ही पाहताय. जबरदस्त रन रेट या ठिकाणी राखलाय. 32 धावा धावफलकावर. उर्वरित 4 बॉल शिल्लक. मंगेश कोळंबे गोलंदाजी करतोय. पवन सलगच्या 2 चौकारानंतर या ठिकाणी आपण पाहताय तर धावतायत आणि निश्चितच विकेट इथं सॅक्रिफाईस करावी लागेल. पवन चंदेला माघार घ्यावी लागेल. रनआउट. पवन चंदेला. पवननं चांगली बॅटिंग केली. 2 चौकार 2 बॉलवरती ठोकले. त्यानंतर इथे आपण पाहताय माघार त्याला घ्यावी लागली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅट्समन आकाश म्हसकर मैदानावरती येतोय. दुसऱ्या बाजूने सनी म्हसकर बंधू मैदानात आसनगाव टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतील. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. मंगेश कोळंबे 3 चेंडू फेकलेत. 8 धावा खर्च केल्यात. इथे जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ फ्लाय होत असताना हवाई अड्डा पकडलाय. एअर स्ट्राईक करत असताना सनी म्हसकरच्या बॅटमधनं जबरदस्त हेलिकॉप्टर लँड झालंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
या थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड आपण पाहताय फ्लाय झालं, पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती 38 धावा, उर्वरित अजूनही 2 बॉल शिल्लक. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पेश करतायत. 38 धावा धावफलकावरती, अजूनही 2 बॉल शिल्लक. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट, जबरदस्त कमिटमेंट या ठिकाणी देत असताना सनी आणि आकाश. मैदानामध्ये चेंडू पाठवा. जबरदस्त खणखणीत स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त करून दिली. तब्बल 38 धावा धावफलकावरती जोडल्यात. श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये दर्शन 11 आई गावदेवी आसनगाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच तुम्ही एन्जॉय करताय. रजनी क्रमांक 1 स्पर्धेचा आजचा 6वा दिवस, अर्थातच 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आपण या ठिकाणी रजनीला सुरुवात केली. रात्रीची ही स्पर्धा रात्रकालीन नाईट फॉर्मॅटमध्ये आपण एन्जॉय करताय. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. 31व पर्व, गेली 31 वर्ष अविरत चाललेली परंपरा, 31 वर्ष अविरत चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम, 31 वर्ष घेतलेली मेहनत आणि खऱ्या अर्थानं आज नावारूपाला आलेला हा भगवा चषक, मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा, पराक्रमाचा भगवा छत्रपती शिवरायांनी खांद्यावरती घेतला. आणि आज तोच भगवा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आणि निश्चितच त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळींनी आज खऱ्या अर्थानं मानानं डौलताना फैलावताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट झाले. मंगेश कोळंबे गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्यात. धावफलकावरती 38 धावा. जायंट किलर म्हणून आजच्या रात्रीमध्ये भूमिका पार पाडत असणारा संघ तुम्ही पाहताय दर्शन 11 आई गावदेवी आसनगाव. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत, गुणवत्ता तपासली, ऑफस्टमच्या जास्त बाहेर, अंपायर डिसिजन, यस इट इज वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर विकी स्पोर्ट्स कुक्से सारखा मातब्बर संघ या ठिकाणी परास्त केला. अर्थातच आसनगाव संघानं तो कारनामा पार पाडला. पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर श्री 11 जयशंकर चांदई हा संघ इथे मैदानात जिंकताना तुम्हाला पाहायला मिळाला. द्वितीय फेरीचा हा सामना विनर वर्सेस विनर. दोन्ही संघांचं कौतुक आम्ही अशासाठी करतोय, शेड्यूल प्रमाणे दोघांच्याही मॅचेस निश्चितच लाईनमध्ये नव्हत्या, मात्र आयोजकांच्या विनंतीस मान दिला आणि निश्चित एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमचं कौतुक. कसं असतं, एका पोलमधनं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या संघाशी नेहमीच खेळायचं असतं. एक संघ सरते शेवटी विजेता ठरत असतो. निश्चित तीच भूमिका इथे पाहायला मिळते. इथे सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी आले, थोडंसं फंबल, 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तिसरी धाव घेत असताना इथे फलंदाजाला माघारी परतावं जरूर लागेल, मात्र सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये संपन्न झालेला हा खेळ, 4 षटकं संपली आहेत. धावफलकावर 41 धावा. धावबाद आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तुम्हाला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 41 ना 41 धावा आणि 42 धावांचं कडवं तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. लक्ष पार केलं जाईल का? नक्कीच मैदानावरती बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा मुकाबला मैदानात पेश होतोय. द्वितीय फेरीचा हा सामना आहे आणि एक बिग फाईट कारनामा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बनवाव्या लागतील 24 बॉल आणि 42 धावा.
द्वितीय सत्राला आपण सुरुवात करत आहोत. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. द्वितीय सत्राचा हा सामना. जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामधनं आमचे समालोचक मित्र मान्यवर निखिलजी ठोंबरे सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. येस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत भगवा चषकामध्ये. फुल टॉस, लाईन प्लेन तिथे खराब. एसटी रक्षक बीट, बॅकअप करणारे क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू सीमा रेषेच्या थँक्यू तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी पारितोषिक आहेत. देवगावचे प्रसिद्ध उद्योजक तुळशीदासजी भांडे साहेब उपस्थित आहेत. कॅप्टन दौलत भाऊ तुपे उपस्थित आहेत. अरुणजी पवार उपस्थित आहेत. श्रीकांतदादा पवार उपस्थित आहेत. हे संपूर्णच मित्र परिवार या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे भगवा चषकात. वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीम, नो बॉल प्लस त्यावर आलेला चौकार. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. मागील वर्षीचं 30वं पर्व देखील चांदई टीमने गाजवलं. आज देखील मैदानाच्या आतमध्ये ते एंटर झाले. दुसऱ्या बाजूला आसनगाव पहिल्याच सामन्यामध्ये विकी स्पोर्ट क्लब कुकसे सारख्या नामांकित संघांना त्याने पराभूत केलं. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर 5 ऑन द बोर्ड, 5 धावा ज्या मात्र आपण पाहत आहेत. श्री 11 जयशंकर चांदई त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये आई गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव. दर्शन 11 हा संघ मैदानामध्ये लढतो. गोलंदाज तयार आहेत. फ्री हिट, अडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे आले क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी. ओ फेकी खराब, बॅकअप देखील खराबच पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवर येतील. धावांसाठी धावपळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये चालू आहे. 2 धावा येत आहेत. टॉस देखील आपण करतो. भूमी 11 मांडा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध टॉस जिंकला भूमी 11 मांडा. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर फैज काय घ्यायचं? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फैज आहेत, अशोक आहेत, सत्यम, जगन्नाना, म्हणजे सर्वाधिक जास्त क्रीडा स्पर्धा खेळणारा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल भूमी 11 मांडा. यानंतरच्या मॅच मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज होतील बाद. चांगलाच बॉल तळला. फलंदाज बाद संधी डीजेला. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण अनेक गोलंदाज पाहिलेत, परंतु सर्वात महागडा गोलंदाज एका षटकामध्ये त्याने 32 धावा खर्च केल्यात. खास करून अन्सारने त्यावर चढवलेला हल्ला तो देखील आपण विसरू शकत नाही या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि त्यांचंही शुभ आगमन होतं. नाईट क्रीडा स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी श्रीकांत पवार आपलंही सहर्ष स्वागत आहे. 7 या धावसंख्येवर पहिला आद्रा, पहिला धक्का. पहिली मॅच जिंकल्यानंतर बरेच होप्स निर्माण झाले होते, परंतु पुन्हा एकदा अपयश हाती लागले. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं नाईट क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. दोन्ही संघ नामांकित आहेत. मॅच सध्याच्या घडीला रंगते. श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरुद्ध आईगावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव अर्थात दर्शन 11. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग आलेत. बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. चांगला जजमेंट, चांगला झेल. फलंदाज बाद.
बाद आहेत. त्यानंतर दुसरे फलंदाज आले आणि तेही बाद होताना पाहायला मिळाले. दुसरा धक्का, दुसरा हादरा. सध्याच्या घडीला मैदानाच्या चौफेर गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन तेंडुलकर स्टँड आणि राहुल द्रविड स्टँड गजबजून भरलं. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा स्टँड, विराट कोहली, रोहित शर्मा स्टँड हे क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवतात. युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग स्टँड. गोलंदाज तयार आहेत. 8 ऑन द बोर्ड. अनिकेत इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकला. वेगावर स्वार आहेत पंचांकडे. भरपूर मोठं अपील आपल्याला पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिक होईल का हे देखील आता पाहिलं जाईल. दोन्ही पंच बातचीत करतायत. आसनगाव सातत्यानं कमबॅक करतंय मॅच मध्ये. विकेट, फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक संपादित करत असताना गोलंदाज अनिकेत. पहिल्या मॅचचा विचार केला अनिकेत महागडा आहे, परंतु या मॅच मध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी. 3 धक्के एका ओळीत देतो डीजे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेतचा बॉल अफलातून राहिलाय. चांगली गोलंदाजी. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 बाद 8 धावा. 18 बॉल 34ची आवश्यकता. श्री 11 जयशंकर चांदईला, संधी डीजेला. तीन विकेट हॅट्रिक संपादित करत असताना अनिकेत याला आपण पाहिलं. 18 बॉल आणि आता 34चं समीकरण. चला थोडंसं फास्ट खेळा. टॉस जिंकला यानंतरच्या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. व्यासपीठावर आपण पाहतोय किरणदादा शेलवले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मुरबाड ग्रामीणसाठी ट्रॉफी सौजन्य लाभलं. त्यांचं देखील मनापासून आभार. 18 बॉल आणि 34चं समीकरण. दुसऱ्या षटकात कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते पाहायचंय आपल्याला. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळते. दर्शन 11 आयगावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव या टीमची. कॅन्डी अँड टीम. कॅन्डी थोडंसं फास्ट खेळा. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत षटक संपल्यानंतर. 7 सामने आपल्याला कव्हर करायचेत. गोलंदाज तयार आहेत. 18 बॉल आणि आता 34चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. 18 बॉल 34 धावा. पवनचा पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. पंचांकडे लाऊड अपील. लेग बी फोर साठी पंचांचा मात्र नकार.
एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल एका धावेच्या मदत, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला पवन. बॅटचेज दिनेश यांच्याकडून चांगला झेल. वन मोर विकेट डाऊन. 3-11 जयशंकर चांदाईला अजून एक धक्का. फलंदाज बाद. वैभव आलेत आता मैदानाच्या आत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाची लढत. जो संघ जिंकेल तो शेवटच्या मॅच मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. अचूकता पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाजाचं. आणि सध्याच्या घडीला ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या प्रमाणात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 31व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा. दमदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धा. 6वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 4 दिवस क्रीडा स्पर्धा नाईट मध्ये चालेल. 4/9 16 बॉल आणि 33चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय आपल्याला. एकाच धावेवर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण. बाकअप भरपूर चांगले. 10 ऑन द बोर्ड. 4/10 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल फटका. इथे चांगला चेंडू सीमा रेषा ओलांडेल. आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा हा राज गोरे यांच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 14 या धावफलकावर. 14 बॉल 28चं समीकरण. राज गोरे मैदानाच्या 2 बॉलमध्ये 5 त्यांनी बनवल्यात. वैभव नॉन स्ट्रायकर इनवर. चांगला बॉल. तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल. एक धाव फार महत्वाची राहील. एक सिंगल. संघाची धावसंख्या 4/15. 13 बॉल आणि 27चं समीकरण. 13 बॉल 27 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आत. क्रिकेटचा थरार रंगत असताना चार बाद 15. 13 बॉल 27चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत.
रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, क्षेत्ररक्षण तिथे राहील खराब, आलाय वैभव यांच्या बॅटमधून आता हा चौकार, 4 रन. विदाट्याने अनिकेत दळवे, आपण कुठं असाल तर व्यासपीठात संपर्क साधा. 19 धावा धावफलकावर, 12 चेंडू 23चं समीकरण आणि महत्वाचे दोन्ही खेळाडू राज आणि वैभव ज्यांच्या बॅटमधून एक एक चौकार देखील आपण पाहिलं, त्यामुळे महत्वाची इनिंग आपल्याला पाहायला मिळेल या खेळाडूंची देखील. दोन खेळाडू फार महत्वाचे आहेत. 4 हुकमाचे एक्के बाद जरूर झालेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्या सुरुवात केली राजने चौकाराने आणि वैभवच्या बॅटमधून एक चौकार आला. 12 बॉल आणि 23 धावा हे लक्ष. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग गर्दी करतायत. कल्याण नगर हवेवर असणार हे अतिशय सुंदर आणि सुबक असं मैदान, ज्यावर रंगतोय भगवा चषकाचा थरार. चला बॉलर बंटी आलेत गोलंदाजी मार्कवर. 12 बॉल 23. सांदई टीम सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानामध्ये श्री 11 जय शंकर सांदई. नरेंद्र कुमार बोमारे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे श्री 11 जय शंकर सांदई. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला दर्शन 11 आईगाव देवी स्पोर्ट क्लब आसनगाव. काटेकी टक्कर सध्याच्या घडीला चालू आहे. नेक टू नेक, विकेट आल्यात, धावा आल्यात, मॅचला मजा येईल. 12 बॉल 23. चला थोडंसं फास्ट खेळा. ओव्हर झाल्यानंतर भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. अनेक प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवा चषक 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. खास करून अमोल शेठ विदाटे आणि अनिकेत भाऊ ढवले यांना विनंती, आपण या व्यासपीठावर मान्यवर आपली वाट पाहतात. 12-23. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. 12-23. पहिलाच बॉल डेड बॉल रवी सर यांनी घोषित केलं. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. कल्याण विभागातील अनेक क्रीडा स्पर्धा ते कव्हर करत असतात. याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला MCA चे पंच आहेत धर्मेंद्र वर्मा सर, त्यांच्या नेतृत्वाखाली 2 पंच आलेत. 12-23. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर, फटका सजवलाय, तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते पाहायचं. ऍक्शन रिप्ले देखील इंटरेस्टिंग राहील. बॅक टू बॉलर ऑफ फटका. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि थोडक्यात वाचलेत रवी सर. अकरा 22. 12चा आस्किंग रन रेट आणि या मैदानावर चेसिबल. मागील वर्षीच्या तुलनेत नाईट क्रीडा स्पर्धेमध्ये धावा होत आहेत, त्याचं सर्व श्रेय जाईल सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आणि आंबेळेकर यांना, की सिमेंटची खेळपट्टी त्यांनी बनवली. धावा बनतायत. 11-22 हे समीकरण. बिग हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आणि इथे खेळवृत्ती पाहायला मिळाली बॅटर कडून. फलंदाज बाद होतील. पंचांचा सिग्नल येण्या अगोदरच त्याने खेळपट्टी सोडली आणि खेळवृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. ही भावना फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु खेळवृत्ती पाहायला मिळाली.
जाऊया मैदानाच्या आत. 10 बॉल आणि 22चं समीकरण आहे. विकेट येताना पाहायला मिळाले, वैभव माघारी येताना पाहायला मिळाले, त्यांची खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्ले देखील फार महत्वाचा राहील. विकेट 5वा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आता तेजस राज गोरे यांना कशा प्रकारे ते साथ देतात ते पाहायचं आपल्याला. बंटीने या षटकात कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचे 10 चेंडू 22 धावांचं लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार. पहिल्याच दिवसामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. तेजस आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. बंटीचा बॉल अडव्या बाटणं, फटका चांगला. डीप फाईन लेगला क्षेत्र खाली आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. एकच धाव. राजने नकार दिला. एक सिंगल. 9 बॉल आणि आता 21चं समीकरण. 9 बॉल 21 धावा. 42चा पाठलाग करतायत. 21 बनवत असताना आतापर्यंत 15 बॉल घेतलेत. 9 बॉलमध्ये 21 बनवायच्यात. राज गोरे यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेवर खरे उतरतील का ते देखील आपल्याला पाहायचं. 9 बॉल 21चं समीकरण. नऊ बॉल 21 धावा. अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं स्टेन क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि जर तुम्ही नवीन असाल या वाहिनीवर तर सबस्क्राईब नक्की करा. 1,55,000 व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत. चौदरपाडा टीम आपण जर उपस्थित असाल तर संपर्क साधा. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील आमच्या बरोबर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेत. ओके, चौदरपाडा टीम उपस्थित आहे संपूर्ण. धन्यवाद, तुमचं देखील मनापासून आभार. जगन्नाना पाटील आपण नकुलदादा भांडे यांचे संपर्क साधा. जगन्नाना पाटील. 9 बॉल 20चं समीकरण. बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना व्हेरी गुड बॉलिंग. 8 बॉल 20चं समीकरण. राज गोरे यांच्या खांद्यावर आता जिम्मेदारी आहे टीमची. गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते बंटीकडून. या प्रकारची गोलंदाजी मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व राखेल टीमचं. दुसऱ्या बाजूला 2 मोठे फटके. मॅचमध्ये पुनरागमन होईल श्री 11 जयशंकर चांदाईचं. आणि त्यासाठी हा संघ जाणला जातो. राज गोरे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. 8 बॉल 20. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ही आवश्यकता होती का? आणि इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खास करून संघमालक दर्शनदादा बोंबे हे देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याबरोबर अरुणदादा पडबळ, योगेशजी चंदे साहेब आणि सचिनजी चंदे हे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. आसनगावचे ओनर आहेत सचिनदादा बोंबे, ते देखील उपस्थित होत आहेत. संघांना आता सध्याच्या घडीला पॅकरची भरपूर आवश्यकता असते आणि ज्या ज्या वेळेस शब्द टाकेल त्या त्यावेळेस सचिनदादा बोंबे जे मात्र संघाला स्पॉन्सरशिप करत असतात. त्यांच्या समवेत सागरदादा म्हस्कर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. पंच, व्हाईट बॉल आहे ना? ओके, व्हाईट बॉल आहे. 8 बॉल 19. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. सिंगल इथे घेतली राजने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, क्षेत्ररक्षण जबरदस्त. फेकीला जबाब. एकच धाव या बॉलवर. 7 बॉल 18 धावा. सात बॉल 18. हा चेंडू निर्णायक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजस यांच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का? सचिनदादा बोंबे आणि त्यांचा संपूर्ण आसनगावचा मित्र परिवार जे संघाचे ओनर आहेत ते उपस्थित होत आहेत. वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 7-18 हे समीकरण.
दर्शन 11 आसनगाव त्यांच्या विरुद्ध श्री 11 जयशंकर चांदई हा सामना. तृतीय फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार ते पाहायचं आपल्याला. 7 बॉल 18 हा चेंडू निर्णायक राहील. थोडंसं फास्ट केला तेजस. 7 बॉल 18 टॉपेज लागलाय आणि दिनेश चूक करत नाहीये. चांगला झेल दिनेश कडून. फलंदाज बाद होईल. 6 बॉल 18 वर सामना संधी डीजेला. आता राज गोरे या कार्डवर डिपेंड चांदई टीम. सहा बॉल 18 हे समीकरण. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जे मात्र करतो. अमोल शेठ विधाटे या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं उपस्थित आहेत आणि अमोल दादा यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. मी सुनीलजी माळी सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान आपण करतो. अमोल शेठ विधाटे आणि त्यांच्या जोडीला असणारे अनिकेत भाऊ डवले यांचा विशेष सन्मान. 6 बॉल 18 हे समीकरण. दोनही मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. 6 बॉल 18 हे समीकरण. मॅच रंगते मैदानाच्या आत. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा 31व पर्व. ओपन ग्रामीण मधील 8 दादा संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. मयूर कामगिरी कशी होते ते पाहायचं. 6 गेंदे 18 रन. पहिलाच बॉल राजसाठी फुलटॉस होता. पर्वणी होती परंतु तो स्वीकार करू शकला नाही. सिंगल आली पहिल्या बॉलवर. 5 बॉल होता 17चं समीकरण. 5 बॉल आणि 17 धावा. यानंतरची मॅच टॉस जिंकलाय भूमी 11 मांडाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. गोलंदाज तयार आहेत. 5 बॉल फार महत्वाचे आहेत. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत, जो पराभूत होईल तो परतीच्या मार्गाला. 5 बॉल 17 इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. 2 बॉलवर 2 सिंगल. स्वतः संघ मालक देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. दर्शन दादा बोंबे व्यासपीठावर जे मात्र उपस्थित आहेत, ज्यांच्या नावानं संघ खेळतो. दर्शन 11 गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना श्री 11 जयशंकर चांदई. 4 बॉल 16चं समीकरण. प्रत्येक बॉलवर खेळायचं चौकार. ती क्षमता ठेवेल का राज. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळाला. एज लागली. बॉल सीमा रेषेच्या अगदी बाहेर येतोय हा चौकार. शेवटचे 3 बॉल 12चं समीकरण. तीन बॉल आणि 12 एज लागली. तदनंतर एसटी रक्षकाला बीट करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 3 बॉल 12चं समीकरण. कोण जिंकणार हा सामना ते पाहायचं आपल्याला. कॅमेरामनचं देखील विशेष कौतुक करू. खास करून प्रत्येक बॉल अचूक टिपतायत. टेनक्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंदजी कामत आणि त्यांच्या जोडीला बाबूराय. तिसरे कॅमेरामन आहेत गणेश वारगडे. 3 बॉल 12 गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. रवी सर यांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. 3 बॉल 11 वर सामना. कंपल्सरी चेस या क्रीडा स्पर्धेचा नियम. आसनगाव जिंकणार की चांदई जिंकणार ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाचा थरारक चित्त थरारक सामना मैदानाच्या आत. 3 बॉल 11चं समीकरण. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लाईन लेंथ चेक करावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा आलाय. 3 बॉल आता 10चं समीकरण. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपण पाहतोय राज गोरेला. नॉन स्ट्रायकर इनवर ऋतिक. गोलंदाजी मार्कवर मयूर. 3 बॉल 10 धावा. आसनगाव की चांदई, चांदई की आसनगाव.
बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर, ते आपल्याला पाहायचंय. कोण जिंकणार हे बॅटर. 3 बॉल 10ची आवश्यकता. इथे चांगला बॉल, तितका चांगला फटका पाहायला मिळेल. गॅप मधून चेंडू डीप अक्षरा कव्हरला दन 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 करत सीमारेषा ओलांडेल. भगवा चषक चौकार. सहावर सामना. राज गोरे एकटा लढतोय मैदानाच्या टीमसाठी. चांगली फलंदाजी राजची राहिले. 2 बॉल आणि आता 6ची आवश्यकता. आसनगावचा गोलंदाज इथे सामना जिंकून देईल का? व्यासपीठावर संघ मालक उपस्थित आहेत. खास करून दोन्ही टीमला खूप मोठं प्रतिसाद प्रेक्षक वर्गाच्या वतीनं देखील लाभतोय. परंतु हा सामना जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. 2 बॉल 6चं समीकरण. सध्याच्या घडीला 1200 प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर ऑनलाईन जोडले. त्या सर्वांचंच टेन क्रिक लाईव्ह आणि भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 बॉल 6वर सामना. व्हॉट अ मॅच. फुल पैसा वसूल सामना मैदानाच्या आत. धगधग प्रत्येकाची वाढली. ऑन सीट प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर तयार. स्ट्रायकर इनवर राज याला पाहतोय आपण. राज गोरे. इथे चांगला बॉल, फटका दमदार आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. राज गोरेचं आक्रमण जारी. आलाय चौकार. 1 बॉल 2ची आवश्यकता. होते. 1 चेंडू 2 धावा. धगधग 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 प्रत्येकाची वाढली. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. दोन्ही संघाला खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे. परंतु जो जीता वही सिकंदर. एक पराभूत होणार आहे आणि एक विजयी होणार आहे. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. राज गोरे सध्याच्या घडीला 2 बॉलमध्ये त्याने 2 चौकार खेळलेत. इथे मॅच जिंकून देणार का ते पाहायचं आपल्याला. या षटकात 3 खेळलेले लगातार. 1312 प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. टेन क्रिक लाईव्ह जबरदस्त टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग सध्याच्या घडीला चालू आहे. भरपूर मेहनत आमचे कॅमेरामन देखील घेतात आणि त्या सर्वांना एकत्रित आणतात. रोहित रॉय RRR व्हिडिओग्राफर, त्यांचं देखील कौतुक आपण करू. चला, वेळ वाचवणं फार गरजेचं. 1 बॉल 2ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. फुल पैसा वसूल सामना. गोलंदाज मयूर, स्ट्रायकर इनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय राज. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 1 चेंडू 2 धावा. गोलंदाज राज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. चेंडू हवेत झेल झाला आणि टीम दर्शन 11 आयगाव देवी स्पोर्ट क्लब आसनगाव तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन दर्शनजी बोंबे आणि संपूर्ण टीम. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉलवर घेतलेला अप्रतिम झेल आपण पाहिला आणि प्रत्येकाचीच मनं जिंकली या मॅच मध्ये. निराश, राज गोरे हताश आपल्याला पाहायला मिळाले. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. निराशा भरपूर लढला. एकटा वाघ लढत होता मैदानाच्या आत, परंतु तदनंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन 11 जे गावदेवी स्पोर्ट क्लब आसनगावचा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ अनिकेत या खेळाडूला, ज्याने विकेट हॅट्रिक संपादित केली. पहिल्याच षटकामध्ये खिंडार पाडलं होतं. अनिकेत यायचं आपण व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी अनिकेत या खेळाडूची. हॅडलक चांदई, भरपूर चांगला खेळ तुमचाही राहिला.
हर्षराज झुंजाराव साहेब यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र आपण देतो अनिकेतला. जबरदस्त कामगिरी अनिकेत या खेळाडूची, विकेट हॅट्रिक संपादित केली. मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅच आपण देतोय अनिकेत या खेळाडूला. गोलंदाजी ज्याची पाहायला मिळाली. अनिकेत बरोबर थोडीशी चर्चा आपण करू. अनिकेत काय बोलतो, स्पेशली पहिल्या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली तुझी, संघाने विश्वास